त्रिकोण आहे. तुम्ही नाव वगैरे होऊ नका अजिबात बिलकुल. m ची किंमत काढायची तुम्हाला. आता जस्ट तुम्ही हा काटकोन त्रिकोण पाहिलेला आहे. म्हणजे हा 7 आहे, हा 25 आहे. तर या ठिकाणी ही जी बाजू राहिल्या ती कोणती येणार आहे? किती येणार आहे ती 24 येणार आहे. पायथ्या वरच्या प्रमाणाने 24 येणार आहे. अहो 25 तोंडीच करायचा. 25 चा वर्ग 600, 25 7 चा वर्ग 7 चा वर्ग 49 वजा बाकी 576. 576 चं वर्गमूळ 24. म्हणजे तुम्ही मला सांगा 2m वजा 5 म्हणजे 24 वजा 5 पलीकडे गेले. 2m बरोबर 29 आणि m बरोबर 29 पलीकडे 2 पलीकडे जाऊन 29 च्या जन्म होणार आहे. बाळांनो 14.5 ची m ची किंमत आहे. लक्षात सगळ्यांचं आलं का? कर्णाला 2m वजा 5 म्हणले. कर्णाला म्हणतो काटकोनाच्या बाजूला. त्या काटकोनाच्या बाजूची किंमत पायथ्यावरच्या प्रमाणाने काढली ती 24 आली. 24 म्हणजे 2m वजा 5 आणि m बरोबर 14.5. छान. 1 ते 20 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्यांची सरासरी पाहिजे. तर याची सरासरी एकूण विषम संख्या 1 ते 20 पर्यंत किती आहे? 10. किती आहे? 10. सरासरी 10. सरासरी त्याची 10 करून पहा. 1 ते 30 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्या, त्या क्रमवार विषम संख्यांची सरासरी 15 असणार. 1 ते 15 पर्यंत विषम संख्या 15 आहे. 15 ही सरासरी आहे. लक्षात आलं? त्या संख्ये एवढी सरासरी असते. क्रमवार विषम नैसर्गिक संख्यांची सरासरी त्या विषम संख्यांच्या संख्ये एवढीच असते. समजलं? ठीक. वर्ग संख्यांची सरासरी, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्ग संख्येची सरासरी बघायची. पहा, पहिल्या 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9. मला सांगा 9 4 13 ने 1 घेऊया. 4 चा वर्ग 16, 1 चा 2 चा 3 चा 16 9 25 4 29 आणि 1 30 भागिले और 4 संख्या आहेत ना. सूत्राला बघू की नंतर. 4 सत्ते उरले 4 पंचे. या सूत्राने 7.5 आले तर आपलं उत्तर करेक्ट. चला 1 2 3 4 किती संख्या द्या? 4 आणि 1 5. इथं 4 दोन्ही 8 आणि 1 बरोबर का? इथं 9 आलं का? 4 2 8 आणि 1 9. इथं 4 आणि 1 5 भागिले 6. हो 3 त्रिका 3 दुनी 5 त्रिका 15 भागिले 2. 15 भागिले 2 7.5 मिळालं. म्हणजे सूत्र आपलं करण्यात काय सूत्र कळलं? क्रमवार वर्ग संख्यांची सरासरी बरोबर वर्ग संख्यांची सरासरी. या अधिक 1 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात 2 अधिक 1 भागिले 7. त्यांची मगाची वर्गाची आणि माग समची माग विषमची आणि माग सगळ्यांची. सगळं झालं? ठीक आहे. आपण उदाहरण घेऊया. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 22, 4 चा घन 27 ना 27 ना 35 ले 36 भागिले 3. 34 मध्ये कसं मोठं करायचं? 12 आलं का? उत्तर 12 आहे. ते का बघा हे n किती आहे? 3. हे पहा, पहिल्या क्रमवार 3 विषम संख्यांच्या घनांची सरासरी चालल्या. 1 8 27 हे पहिल्या क्रमवार 3 संख्यांचे घन आहेत. 1 चा घन 1, 2 चा 8, 3 चा 27. 27 आणि 35 36 भागिले 3 सरासरी 12 आली. सूत्राचा वापर करून 12 येते का पाहायचंय. चला n ची किंमत 3, 3 आणि 1 4 चा घन 64 भागिले 4. हा अरे 4 1 किती आलं? 4 1 4 1 4 12 त्रिका 36. नाही बंद करायचा व्हिडिओ बंद करा. एक मिनिट. नमस्कार, मी दुर्वा कुंभार. आमच्या शाळेचे नाव आबा सरनाबाद हायस्कूल असुर्ले पडले. भोसले सर आमच्या शाळेत सकाळपासून आले होते. त्यांनी गुणोत्तर प्रमाण, दशांश पूर्णांक असे काही घटक घेतले. ते आम्हाला खूप छान समजावून सांगितले. त्यांनी आमच्या शंका पूर्णपणे निरसन केलं. त्यांचे खूप खूप धन्यवाद. माझे नाव मिसळ सतीश शिंदे. मी
अन्नलीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल आसुर्ले या शाळेचे विद्यार्थिनी. सकाळपासून भोसले सर आमच्या शाळेत आले होते. त्यांनी आम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गुणोत्तर व प्रमाण, दशांश, अपूर्णांक, सरासरी असे काही घटक शिकवले. ते आम्हाला खूप समजले व त्यांनी शंका दूरही केल्या. मला गणित खूप अवघड जात होतं, परंतु या सरांमुळे मला गणित सोपं जाऊ लागलं आहे. आता मला गणितही थोडीफार सुटू लागले. त्यामुळे मी त्या सरांचं आभार मानते आणि आमच्या शाळेकडूनही तुमचा सर आभार मानते. छान. नमस्कार, माझे नाव ओंकार चौधरी. मी अन्नलीबाई बळवंतराव सरनोबत या शाळेतून बोलतो. आम्हाला भोसले सर हे शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध परीक्षेला मार्गदर्शन करण्यासाठी आले व ते शिकवताना आम्हाला काही मोठ्या शास्त्रज्ञाच्या गोष्टी सांगत होते. त्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. काही गोष्टी आम्हाला अवघड वाटत होत्या, त्या आता आम्हाला सोप्या वाटत आहेत. त्याबद्दल भोसले सरांचा मी खूप आभार मानतो. आमच्या शाळेकडून भोसले सरांचं खूप आभार. तुम्ही आमच्या शाळेला भेट दिली याबद्दल शाळेकडून तुमचे धन्यवाद.